श्यामला बहिणी, लग्न विवाह ही संकल्पना काय? हो. लग्न किंवा विवाह म्हणजे खरं काय तर संसार या रथाला दोन चाकं असतात, एक स्त्री बरोबर. हो. आणि एक पुरुष. ती दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजेत तर संसाराचा गाडा व्यवस्थित उत्तम रीतीने चालू शकतो, हे माहितीच आहे. हम्म. त्यासाठी आणि वंशवृद्धी होऊन आपलं वंश पुढे चालावा, उत्तम समाज निर्माण व्हावा, यासाठी ही लग्न संकल्पना आहे. आधी गाणं म्हणजे संगीत आलं. संगीत. तर संगीत हे मुळात विश्वातच ओम या रूपाने साकारलेलं आहे. साकारलेलं. ओम मधनं सगळं जग निर्माण झालेलं आहे. आपण बघितलं तर निसर्गामध्ये इतका नाद आहे, पक्ष्यांचं पूजन आहे, झऱ्याचं झळझळ झुळझुळ वाहणं आहे, झाडांची सळसळ आहे, हो. वाऱ्याचं घोंगावणं आहे, समुद्राची गाज आहे. गाज आहे. असे अनेक लहान मोठे गोड मधुर असे अनेक आवाज आपल्याला निसर्गात ऐकायला मिळतात. अगदी. आणि पूर्वी जेव्हा माणसाला मौन होतं किंवा माणूस बोलायला सुद्धा लागला नव्हता, हो. भाषा निर्माण झाली नव्हती, त्यावेळेला ते काय दगडावर दगड आपटून म्हणा, खाणाखुणा हो. करून म्हणा, हो. असे ते एकमेकांशी बोलत होते. हो, हो. हळूहळू माणसाचं उत्क्रांती होत गेली, माणूस सुधारला आणि बोलू लागला. जेव्हा तो एकत्र राहायला लागला हा. तेव्हा त्यांना आणखीन एकत्र दोघांनी राहावं असं वाटायला लागलं शब्द आणि निर्मिती हळूहळू झाली. हो. शब्द निर्मिती झाली आणि तेव्हापासून हळूहळू थोडंसं संसार म्हणा किंवा एक कुटुंब अशी प्रथा सुरू झाली. आणि मग त्याच्यातून नाद असा निर्माण झाला, मग शब्द आले, काव्य आलं, हो. असं आलं, गाणी आली, असं सुरू बरोबर. झालेला आहे. नादाचा प्रवास असा सुरू झालेला आहे. हा. आणि लग्नाच्या गाण्यांचा म्हणशील तर पूर्वी कसं सगळं घरात करत होती माणसं, हो. विकत काही मिळत नव्हतं. सगळ्या बायका अनेक कष्ट करून लग्न साजरं करायच्या. अगदी मसाल्यापासून सुरुवात अगदी व्हायची. पुरुष बाहेरची कामं करायची, करायची. बायका सतत घरात असून हो. कामात बिझीच असायच्या, बिचाऱ्या कंटाळायच्या, दमायच्या. पण काय ते साजरं करण्यासाठी त्या गुणगुणायच्या, गाणी म्हणायच्या आणि त्यातनंच मग ओव्या म्हणा, असे भजन, भूपाळ्या, हो. हे सगळं तयार झालं. आणि हे का तर मनाचे आपलं मनोरंजन, श्रमपरिहार आणि त्यातून आपल्या मुलांचं कौतुक म्हणा, हो. किंवा आपल्या घराण्याची श्रीमंती सांगणं, त्याचं श्रेष्ठत्व सांगणं, हे बायकांना जास्त भूषणावं वाटायचं माहेरचं तेव्हा. जास्ती. आणि माहेरचं कौतुक, सासरचं थोडीशी तक्रारी एकमेकींना सांगून ते आपला आनंद साजरा करायच्या. हो. याच्यासाठी ती सगळी गाणी वगैरे तयार झाली. नमस्कार. बिंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये मी रोहिणी वाजपेयी तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते. लग्नातली पारंपरिक गाणी हा आमचा पहिलाच एपिसोड इतका पॉप्युलर झाला आहे, इतका प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला आहे. जवळजवळ 150K त्याचे व्ह्युअर्स आले आहेत आणि मला गोवा, हैदराबाद इकडून बरेचसे मेसेजेस आले, फोन आले, मेल आले की आम्हाला ही गाणी पूर्ण पाहिजे आहेत. आपण त्या एपिसोडमध्ये त्या गाण्यांची नुसती झलक घेतली होती. पण नंतर आम्ही विचार केला की हा मराठी संस्कृतीचा हा ठेवा आहे, मराठी परंपरेचा हा ठेवा आहे, तो फक्त आमच्याकडेच का ठेवायचा, आपण सगळ्यांना वाटूयात तो. म्हणून आम्ही ही सर्व गाणी पूर्णपणे रेकॉर्ड केली आहेत आणि फुल गाणी म्हणजे तुम्ही म्हणताय तसं सगळं गाणं तुम्हाला हे आम्ही सादर करतोय तुमच्या समोर. भारतीय लग्न संस्कृतीत प्रत्येक विधीला एक अर्थ असतो आणि त्या अर्थाला शब्द येतात आणि ही पारंपरिक लोकगीत. लग्नाआधी महत्वाचा विधी म्हणजे घाणा भरणे. घाणा म्हणजे केवळ धान्य दळण्याची प्रक्रिया नाही, ती समृद्धीची, भरभराटीची आणि नव्या संसाराची सुरुवात आहे. घाणा भरताना स्त्रिया एकत्र जमतात, जातं उखळ यांना वंदन करतात आणि मग सुरू होते गाण्यांची मैफल. या गाण्यातून देवाची आठवण होते. आपल्या लग्न संस्कृतीत पहिलं नाव गणरायाचं घेतात, गजाननाची प्रार्थना करतात की आमचं हे सर्व कार्य कुठल्याही अडचणीशिवाय पूर्णत्वास जावं. त्यामुळे
पहिलेच शब्द असतात, आधी नमियेला गणराज. मांडवाच्या दारात स्त्रिया एकत्र आल्यानंतर सुपात गहू घेतात, विडा ठेवतात आणि देवाला साकडं घालतात. या गाण्यात फक्त गणराजाचंच नाही तर अंबाबाईची सुद्धा प्रार्थना करतात, की अंबाबाई तू ये, तू स्त्री शक्ती आहेस, शक्तीची देवता आहेस, तर तू पण येऊन आमच्या या कार्याला आशीर्वाद दे. तर हे जे गाणं आहे, घाणा भरी येला विडा ठेवी येला, आधी नमी येला गणराज, त्यानंतर आपण सर्व देवदेवतांना आवाहन करतो आणि तुम्ही आमच्या या लग्नासाठी, या आमच्या लग्नात निर्विघ्नपणे पार पडू देत, अशी प्रार्थना करतात. तर ऐकूया घाणा भरी येला हे गाणं. आज आपण लग्नाची पारंपरिक गाणी बघतोच आहोत. आता पहिलं गाणं बघूया घाणा भरण्याचं. घाणा भरी येला विडा ठेवी येला, आधी नमी येला गणराज, आधी नमी येला गणराज. मांडवाचे दारी दूर दूर सारा, लोडाशी जागा करा मोरयाला, लोडाशी जागा करा मोरयाला. आधी मूळ धाडा घुंगुराची गाडी, मानाचे वराडी अंबाबाई, मानाचे वराडी अंबाबाई. घाणा भरी येला सव्वा खंडी गहू, नवरीला गोत बहु चकुलीला, नवरीला गोत बहु चकुलीला. आधी मूळ धाडा कोल्हापूरच्या लाडीला, वाघ झुंपले गाडीला अंबाबाईच्या, वाघ झुंपले गाडीला अंबाबाईच्या. मांडवाचे दारी सांडे ही सुपारी, मांडवी व्यापारी गणराज, मांडवी व्यापारी गणराज. मांडवाचे दारी हळदीचे वाळवण, नवरीला केळवण छकुलीला, नवरीला केळवण छकुलीला. मांडवाचे दारी उभे कोण कोण, आले लक्ष्मीनारायण कार्यासाठी, आले लक्ष्मीनारायण कार्यासाठी, आले लक्ष्मीनारायण कार्यासाठी. आत्ता हे ऐकलत ना गाणं, किती सुंदर आहे त्याची चाल आणि पारंपरिक चालीमुळे हे गाणं मधुर वाटतं ऐकायला. तर नक्की हे तुमच्या मुलामुलींच्या लग्नामध्ये घाणा भरताना नक्की हे गाणं म्हणा, पाठ करा, चालीसकट पाठ करा. ही जी गाणी आहेत ही नव्या नवरीसाठी आशीर्वादपर असतात. म्हणूनच हे एक गाणं नुसतं गाणं नाही आहे, तर ती एक सुरुवात आहे देवाच्या नावाने, परंपरेच्या साक्षीने आणि आनंदाच्या तालावरती. अशा या लोकपरंपरा समजून घेणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हेच खरं संस्कृतीचं सौंदर्य आहे.